आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी नागपुरातून समोर येते। नागपूरच्या इंदोरा मैदानामध्ये बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचं आंदोलन सुरू झालंय। महाल परिसरामध्ये बडकस चौकामध्ये SRPF पथक सुद्धा दाखल झालेलं आहे। याच भागामध्ये असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसरामध्ये या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊया। संजय तिवारी आपल्या सोबत आहे। संजय, नेमक्या कोणत्या कारणानं हे आंदोलन केलं जातंय आणि दुसरीकडे पोलिसांनी कशी काळजी घेतली आहे? आम्ही सध्या उत्तर नागपूरच्या इंदोरा मैदानात आहोत, जिथून आत्ता हा मोर्चा सुरुवात होत आहे। मोर्चाला सुरुवात होत आहे आणि या मोर्चासाठी परवानगी जी काढण्यात आली होती त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय जे महाल परिसरात आहे तिथे हा मोर्चा नेण्याची परवानगी मागण्यात होती, पण त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। त्यामुळे आता हा मोर्चा जो आहे तो नागपूरच्या संविधान चौकात जाणार आहे। तिथे काही भाषणं होणार आहेत। साधारण 4 वाजेपर्यंत कार्यक्रम हा चालणार आहे। या मोर्चाचं जे नेतृत्व आहे ते बामसेफचे आणि भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम करतायत। वामन मेश्राम यांचं आगमन झालेलं आहे आणि एका विशेष सजवलेल्या रथामध्ये वामन मेश्राम आणि बाकी नेते मंडळी आहेत आणि या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। जसं आपण पाहू शकता वेगवेगळे झेंडे हातात घेऊन कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत। अधिकांश कार्यकर्ते जे आहेत ते नागपूर बाहेरचे आणि महाराष्ट्र बाहेरचे सुद्धा आहेत आणि भारत मुक्ती मोर्चा आहे, बामसेफ आहे, बहुजन मुक्ती मोर्चा आहे, अशा विविध संघटनांची नावं आणि त्यांचे झेंडे या मोर्चामध्ये आपल्याला दिसत आहेत। सुरुवातीला समोर आपण पाहू शकतो की महिला आहेत, काही बौद्ध भिक्खूसुद्धा या मोर्चाचं समोर दिसत आहेत आणि त्याच्या मागे जी कार्यकर्त्यांची जी रांग आहे यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त, सुरक्षा बंदोबस्त या निमित्ताने पाहायला मिळतो आहे आणि जसं आता आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे महाल येथील मुख्यालय आहे तिथे बडकस चौक आणि त्या परिसरात सुद्धा सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आलेली आहे। एकूणच या मोर्चाच्या मागे जो उद्देश आहे तो असा आहे की गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये 26 ते 30 डिसेंबर दरम्यान ओडिशाच्या कटक येथे अधिवेशन होणार होतं, पण त्याला परवानगी सरकारने नाकारली होती। ओडिशा सरकारने परवानगी दिली नाही, त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे असा आरोप या संघटनेकडून करण्यात आला आणि त्या दृष्टीनं नागपुरात या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था इथे केल्याचं दिसून आलेलं आहे आणि आयोजकांनी सुद्धा NDTV मराठीशी थोड्या वेळापूर्वी बोलताना सांगितलं की आम्ही सुद्धा पोलिसांनी ज्या अटी दिलेल्या आहेत त्याचं पालन करत संविधान चौकामध्ये हा मोर्चा घेऊन जाणार आहोत। आपण पाहू शकता आत्ता कॅमेऱ्यावरती विविध राज्यातून आलेल्या महिला आहेत आणि वेगवेगळे झेंडे त्यांच्या हातात आहेत असं दिसत आहे। मोर्चाच्या सुरुवातीलाच महिला आहेत आणि त्यानंतर पुरुष कार्यकर्ते आहेत असं दिसतं आहे। वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो, अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचे फोटो, वेगवेगळ्या घोषणांचे तक्ते। मुख्य म्हणजे हे पाहायला मिळतं आहे की या आंदोलनामागे फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध करणे एवढंच नाही आहे, तर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन याचा पण विरोध या निमित्तानं केला जातो आहे। याशिवाय ओल्ड पेन्शन स्कीम जी आहे त्याला पुन्हा लागू करण्यात यावी ही सुद्धा एक मागणी आहे। अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। केवळ एकाच मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला नाही आहे, पण याला महाराष्ट्रातून अहमदनगर असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, तिथून सुद्धा कार्यकर्ते आलेले, अगदी पंजाबमधून काही कार्यकर्ते सुद्धा आल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि हा पायी मोर्चा जसं आता आपण पाहतो आहे, हा पायी मोर्चा उत्तर नागपुरातून निघालेला आहे। हा इंदोरा मैदानातून इंदोरा चौक आणि तिथून कामठी रोड हा सगळा भाग होत संविधान चौकात जाणार आहे। साधारण 1.5 ते 2 तास लागू शकतात या मोर्चाला संविधान चौकात पोहोचायला। तिथे त्यानंतर या मोर्चाची जे समापन होईल ते सभेत होईल आणि तिथे वामन मेश्राम आणि अन्य नेते भाषण करतील आणि त्यानंतर कार्यक्रमाची समाप्ती होईल असं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे। बरोबर आहे। पोलीस बंदोबस्तासह या भव्य मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।